माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते, तर ते वारकरी होते। माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही असा दावा संदीपान भुमरे यांनी केलाय। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हीआयपी दर्शनावरून मोठा वाद सुरू झाला आहे। दरम्यान या प्रकरणी खासदार भुमरे यांनी घुमजाव करत माझ्यासोबत कार्यकर्ते नसून ते वारकरी होते असा दावा केलाय। आज खासदार संदीपान भुमरे व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन दिले आहे। व्हीआयपी दर्शनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते, तर ते वारकरी होते। वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही। मी स्वतः स्वदर्शन रांगेतूनच घेतले आहे, त्यामुळे माझ्या दर्शनामुळे असा दावाही यावेळी खासदार भुमरे यांनी केला आहे। माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते नाही, मी स्वतः आलेलो आहे। मी आज दर्शनाला गेलो, दर्शनाला मी नेहमीच येतो, पण आता काही काही आत घुसतात, ते भाविकच होते, वारकरीच होते। असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले, जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते। असं मी माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही, कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही आपण। मी सुद्धा रांगेत उभा राहूनच दर्शन घेतलेलं आहे। मला एक सांगायचं आहे की मनोज जरांगे पाटलाच्या जे काही मागण्या आहेत त्याच्याविषयी सरकार सकारात्मक आहे। अजून निवडणुकीला 2-2.5 महिने बाकी आहे आणि कालच बैठक मला वाटतं शासनाने घेतली आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटतं। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगला फायदा झाला, नाही, मला एक सांगायचं की लोकसभेचा विषय वेगळा होता। तुम्हाला माहिती आहे कसे गणित संविधानाचा विषय असेल, हे अनेक विषय त्यांनी चर्चा केली। याच्याबद्दल थोडंफार महाविकास आघाडीला फायदा झाला, पण तो विधानसभेला फायदा होणार नाही। एनटीए मधील भ्रष्ट अधिकारी व केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या विरोधात युवासेना आक्रमक। एनटीए नॅशनल टेस्ट एजन्सी मार्फत झालेल्या नीट यूजी 2024 परीक्षेत पेपर फुटला असल्याची जाहीर कबुली केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे। मात्र दोषींविरुद्ध केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई करून नीट यूजी 2024 परीक्षेत सहभाग घेतलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांवर एनटीए व केंद्र शासन अन्याय करीत आहेत। देशातील अत्यंत महत्त्वाच्या व कठीण परीक्षेत गोंडबंगाल या निमित्तानं बाहेर आला आहे। यात सत्ताधारी भाजपशी संबंधित असलेले लोक घोटाळ्यात असण्याची दाट शक्यता आहे। यात विरोधात युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने महाविद्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले। केवळ यामुळेच केंद्र शासनाकडून अद्यापही कोणत्याही रूपाचा ठोस अथवा प्रकरणाचा गंभीर रूप पाहून कारवाई झाली नाही। केंद्र शासन या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत युवा चांगलाच आक्रमक झालेला बघायला मिळाला। आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे नीट परीक्षेत जो काही भोंगळ कारभार झालेला आहे त्या संदर्भात या विद्यार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। तसेच 25 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल त्यांनी 14 जून रोजी जाहीर करणार असं सांगितलं होतं, परंतु तो 10 दिवस आधी जाहीर केला। त्या दिवशी लोकसभेचा निकाल होता आणि त्या निकालाच्या दिवशी त्यांनी निकाल जाहीर केला। तसेच एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क त्या ठिकाणी पडलेले आहेत। हा एक संशयाचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे। त्या संदर्भात परवाच केंद्र सरकारने नीट परीक्षेच्या व्यवस्थापनावर ताशारे ओढलेले आहे आणि यात 100% भ्रष्टाचार झालेला आहे। आणि हा भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप शासित केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी युवा सेनेच्या माध्यमातून निषेध केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 3-4 दिवसापूर्वीच भारताचे शैक्षणिक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्वच याची जबाबदारी, या घोटाळ्याची जबाबदारी घेतलेली आहे। केवळ जबाबदारी घेऊन चालणार नाही, त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे। तसेच या सर्व प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे आणि जो काही कोणी दोषी असेल
ज्या 24 लाख विद्यार्थ्यांचं ज्याने आयुष्य बर्बाद केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी या युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो. मुलींसाठी महिलांसाठी एकामागे एक चांगल्या योजना सरकार आणत आहे, ते अत्यंत स्तुतीय आहे असं मनीषा कायंदे म्हणाल्या. त्या म्हणाल्या, अत्यंत स्तुतीय आणि अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. सरकारचं याबाबत मी अभिनंदन करेल. मुलींसाठी आणि महिलांसाठी एकामागे एक चांगल्या योजना सरकार आणत आहे. त्या सगळ्यांचं योजनांचं कौतुक होत आहे आणि विरोधकांच्या पोटात देखील दुखत आहे. परंतु आज जनतेला याचा थेट लाभ मिळत आहे आणि अधिवेशनातील अंतरिम बजेटमध्ये महिलांसाठी ज्या विविध योजना आहेत त्या सरकारचं कौतुक करण्याजोगे आहे असं ते यावेळी म्हणाल्या. बाईट महिलांसाठी नाही, अत्यंत स्तुत्य अशी गोष्ट आहे, अभिनंदनीय आहे. सरकारचं मी याबद्दल अभिनंदनच करेल, कारण आपण पाहतोय की महिलांसाठी एकानंतर एक, मुलींसाठी महिलांसाठी ज्या विविध योजना येत आहेत त्याचं सगळीकडे कौतुक होत आहे. विरोधकांच्या पोटात दुखतंय, परंतु आज जनतेला याचा थेट लाभ मिळतोय. आणि जास्तीत म्हणजे याला आपण जेंडर बजेट असं नाव दिलं नसलं तरी बजेटच्या अंडर महिलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या विविध योजना येत आहेत ते खरोखरच सरकारचं कौतुक आहे. मराठवाड्यातील 5 जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यातील काही भागात सकाळी 7 वाजच्या सुमारास हे धक्के जाणवले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. बाईट श्रीनिवास औंधकर, वैज्ञानिक. आज 10 जुलै 2024 आज सकाळी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 7:14 मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये जो रामेश्वर तांडा आहे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद मिळते. जे भूकंपाचं केंद्र ते बघितलं जातं आणि त्याची तीव्रता ही रिश्टर स्केलवरती 4.5 एवढी नोंदवली गेली होती. या भूकंपाची जी खोली बघितली गेलेली आहे ही खोली देखील 10 किलोमीटर बघितली गेलेली आहे. गेल्या काही वर्षांचा आपण अनुभव बघितला असेल तर आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमुरी, आखाडाबाळपूर, वसमत या परिसरामध्ये भूकंपाची मालिका दिसते. औंढा तालुक्यात देखील दिसते आहे. आत्तापर्यंत साधारणतः 27 फेब्रुवारी 2020 पासूनचं वातावरण बघितलं असतं तर साधारणतः 25 धक्के त्या ठिकाणी बसलेले आहेत. यातील कमीत कमी धक्का जो आहे हा 1.5 रिश्टर स्केलचा, तर आजचा आणि 21 मार्च रोजी बसलेला धक्का जो आहे हा 4.5 रिश्टर स्केलचा बघितला गेलेला आहे. यामध्ये वरळी हिट अँड रन प्रकरणावर संजय राऊत काय म्हणाले ते बघूयात. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपीला 3 दिवस गायब केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या मते आरोपीच्या शरीरात नशेचा अंश मेडिकल रिपोर्टमध्ये दिसू नये म्हणून हे करण्यात आलंय. आरोपीच्या वडिलांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही त्यांनी सांगितले. राऊतांनी असा आरोप केला की राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच त्यांनी क्रॉस वोटिंगवर सांगितले. सर्व पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती असते, विशेषतः विधान परिषद निवडणुकीत. राज्यसभेत खुलं मतदान असतं, विधान परिषद असं व्हावं अशी आमची भूमिका कायम आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि फडणवीस गट यांच्या गटाला जागा सांभाळल्या आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. फडणवीसांवर टीका करताना त्यांनी सांगितलं, फडणवीसांनी उमेदवार मागे घ्यावा कारण आमच्या उमेदवारांची मतं नाहीत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजपाने जो उमेदवार टाकला आहे त्याने तो मागे घ्यावा आणि घोडे बाजार थांबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. नराधमचे करू शकतो. एका मराठी महिलेचं ज्या पद्धतीनं रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी 3 दिवस सापडत नाही, कोणाला खरं वाटेल का? हे कोणाला खरं वाटेल? त्याच्या शरीरातली नशेचा अंमल
हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे. पण व्हिडिओ CCTV फुटेज सांगताय की ह्या मुलानं, या गुन्हेगार, त्याचा बापही गुन्हेगार असं मला कळलं, ह्या मुलानं कशी नशा केली होती, कोणत्या प्रकारची नशा केली होती, कोणत्या बारमध्ये गेले होते. आणि बाप सांगतोय मुलाला अपघात झाल्यावर पळून जा आणि ड्रायव्हर जो आहे त्याला गाडीवर बसवा. त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे आणि ह्या मुलाला सजाए मौत, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे. मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे ते नातेवाईक आहेत. मी आता वाचलं त्यांच्याविषयी. कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? एरवी आपल्या कॉमेंट देत असते किंवा इतर काही सामाजिक कार्यकर्ते. बोललं पाहिजे ना. कसल्या टाळकुटेपणा करते मराठी फिल्म इंडस्ट्री. आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या आपल्या सहकार्याचे एक नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. कसलं मराठीपण आहे तुमच्यामध्ये? चला, थँक्यू. जिस प्रकार से की अपनी बात की पीड़ित हो या कई नेता है वो मांग कर रहे हैं आरोपी को सजाए मौत देने, फांसी पे चढ़ा दें. आप किस तरह क्या बात है? चाहे पुणे हो, चाहे मुंबई हो, चाहे नागपुर हो, इस प्रकार की वारदातें बढ़ रही है. मैं ये कहूंगा कि ये हत्या है, ये एक्सीडेंट नहीं मैं बोल सकता हूं, ये हत्या है. एक्सीडेंट होता है, लेकिन इस प्रकार से जब नशे में धुत होकर कोई गाड़ी चलाता है और बार बार उस व्यक्ति को कुचल देता है, महिला को, तो ये हत्या होती है और ये हत्या का मामला दर्ज होना चाहिए और ऐसे लोगों को फांसी के ऊपर चढ़ाना चाहिए. नाशिक जिल्ह्यातील जमीन वादातून वृद्ध व्यक्तीला जाळण्याची घटना घडलीय. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थडीसारोळे गावात जमीन मालकीवरून वाद विकोपाला गेल्यामुळे एका 80 वर्षीय व्यक्तीला जाळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कच्चेश्वर नागरे यांना त्याच्या सख्या भावांनी आणि कुटुंबियांनी मिळून डिझेल टाकून जाळले. या घटनेत कच्चेश्वर नागरे 95% भाजले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक माहिती अशी की नागरे बंधूंमध्ये शेतातील वडिलोपार्जित विहिरीवरून वाद सुरू होता. कच्चेश्वर नागरे हे मंगळवारी शेतात घराजवळ साफसफाई करत होते आणि ते घरात एकटे होते. ही संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नागरे, भाऊजाई आणि पुतण्यांनी कच्चेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कच्चेश्वर नागरे वाचण्यासाठी सैराभैर पळायला लागले. त्यांचा आवाज ऐकून कच्चेश्वर नागरे यांचे कुटुंबीय धावत आले. तोपर्यंत चांगदेव नागरे आणि त्यांचे कुटुंब तिथून पसार झाले होते. काय नेमकी घटना घडली? निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कच्चेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादेव नागरे यांच्यात शेतीच्या वादातून 7-8 वर्षापासून वाद सुरू होता. पण माझे वडील कच्चेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध त्यांनी एकटेच राहत होते. भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामाच्या निमित्तानं बाहेर गेला होता. आणि त्यांनी एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी पळ काढला. आता ह्या घटनेला 24 तास पूर्ण झालेले आहे, परंतु अजूनही त्यांना पकडलेले नाहीये. आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिव्हपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यांनी जाळलं की काय झालं? हो, डिझेल सदृश काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा, काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला जीवे मारण्याच्या उद्देशानेच. पण मग आता काय ते माहीत आहे? आणि रात्री अशा प्रकारे जवळपास 90% ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा बराच हे केला, परंतु वस्ती आजूबाजूला माणसं नसल्या कारणामुळे ते उशीर झाला आणि रात्री साधारण 8:30च्या दरम्यान त्यांना देवाज्ञा झाली. पूजा खेडकरांच्या आईकडून पोलीस आणि माध्यमांना दमदाटी. IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या कारनामे पुण्यात सध्या गाजत असताना तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते.
पोलिसांनी बेल दाबल्यानंतर IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या. मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी सगळ्यांना आत टाकेल अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे. IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी 21,000 रुपयाचा दंड केला होता. याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते. त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेले आहेत. कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. बाईट देता येत नाहीये मला, बोलायला भाग पाडू नका. वरिष्ठ परमेश्वर आम्हाला बाईट देता येत नाही. जी गाडी आहे, ज्या गाडीवरती आम्हाला संशय आहे की ज्या गाडीवरती अंबर दिवा लावलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं आहे, तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे की गाडी आम्ही पाहण्याकरता आलेलो आहे. फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग, जवळजवळ 26,000चा दंड पेंडिंग आहे. ते दंड आम्ही त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढील ती योग्य ती कारवाई करणार आहे कायदेशीर. महाराष्ट्र शासन नाव मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आम्ही पूर्ण कारवाई करणार आहे. भेटणारच आहे. त्याच्यावरती ऑलरेडी चलन टाकलेलं आहे. त्यामुळे चलन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटली तर परत त्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार आहे. हा, ऑनलाईन सगळं जनरेट केलेलं आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत. छत्रसिंह वाहतूक विभाग या ठिकाणी सदरची गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही. त्या अनुषंगाने त्यांना नोटीस बजावलेली आहे. प्रतिसाद भेटत नाही का त्यांच्याकडून? आता घरी कोणी नाहीये, त्यांचे परिवारजन बाहेर असतील तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तर मोबाईल त्यांचा बंद आहे. आम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना तशी ती नोटीस जारी करू. क्या आप उनको बोलेंगे कि आप पुलिस स्टेशन में हाजिर हुई अपनी कार लेके? कार अभी उनके नाम पे है या दूसरे के नाम पे है वो आने के बाद में मालूम पड़ेगा, लेकिन कार वो इस्तेमाल करते हैं इतना मालूम है. वो जब आएंगे, कार जब हमको मिलेगी तब हम पूछताछ करेंगे और उसके हिसाब से कार के ऊपर एक्शन लेंगे. पूजा खेडकर प्रकरणावर सखोल चौकशी करून कारवाई होणार असं आमदार राम कदम म्हणाले. आदरणीय मोदी जी की सरकार में स्वयं मंत्री तक अपने कार पर लाल बत्ती नहीं लगाते. इस प्रकार से अफसर ने अपने गाड़ी पर लाल बत्ती लगाना, यह एक अच्छा संदेश नहीं है. महाराष्ट्र की सरकार ने तुरंत कार्रवाई की, पुलिस उसके घर पहुंचे हैं. सामने और भी कुछ गंभीर बातें आ रही है, उसकी भी जांच होगी. किसी को भी बख्शा नहीं जाएगा. पर एक IAS अफसर यदि गलती करे तो सारे अफसरों को हमने उसी तरह से उसी नज़र से देखना गलत होगा. कई सारे अफसर हैं, वे देश की प्रामाणिकता के साथ सेवा कर रहे हैं. जनतेनं खोट्या माहितींना घाबरून जाऊ नका व लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या असं शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले. त्यांनी खास करून विजय वडेट्टीवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी महिलांच्या उन्नतीकरिता सरकारने, महायुती सरकारने जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे, या योजनेच्या विरोधात नाना प्रकारे त्यांनी खोट्या खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात केलेली आहे, विरोध करायला सुरुवात केलेली आणि खोटं नॅरेटिव्ह पसरवू लागलेले आहेत. आता पहा, कालच त्यांनी विविध टुकार वर्तमानपत्रांद्वारे आणि यूट्यूबमधील काही माध्यमांद्वारे अशी अफवा पसरवली आहे की ही जी काही मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना आहे, ही योजना 31 ऑगस्टला खरं तर बंद होणार आहे. परंतु हे महाविकास आघाडीचे नेते असं खोटं गोष्टी सांगत आहेत की 1 ऑगस्टलाच या योजनेची लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे 1 ऑगस्टला ही बंद होणार आहे असा त्याचा अर्थ निघतो. परंतु जनतेला मी आवाहन करेन, खास करून या महाराष्ट्र राज्यातील महिलांना माझं हात जोडून आवाहन आहे की या
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे काही खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या फक्त आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी पसरविल्या जात आहेत आणि यामध्ये जनतेचं, खास करून महिलांचं नुकसान होणार आहे। तेव्हा महिलांनी जागरूक राहावं। ही जी काही योजना आहे ही 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे आणि जुलैपासून त्याचं बेनिफिट सर्वांना मिळणार आहे। तेव्हा कुणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। 31 ऑगस्ट ही या योजनेची शेवटची तारीख आहे। तोपर्यंत आपण निश्चिंत राहून या योजनेचे फॉर्म भरावेत आणि हिचे योजनेचे फायदे आपण घ्यावेत असं मी आपणास कळकळीचं आवाहन करतो। महायुतीच्या सर्वच्या सर्व आमदार एकत्र आहेत असं रावसाहेब दानवे म्हणाले। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की महायुतीचे सर्व आमदार एकत्र आहेत आणि विरोधकांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची आस्था नाही। सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून मराठा आरक्षणाचा मार्ग शोधला पाहिजे। आताची आरक्षणाची मागणी योग्य आहे असं दानवे म्हणाले। दानवे यांनी सांगितलं की मराठा समाजाचं आरक्षण तत्कालीन सरकारने घालवले होते। सत्तांतर झालं आणि तत्कालीन सरकारने वकिलीची फौज उभी केली नाही, त्यामुळे आरक्षण गेलं। राजकीय भूकंप झाला तर आम्हीच करणार। महायुतीचे सर्व आमदार एकत्र आहेत असं दानवे यांनी स्पष्ट केलंय। चॅलेंज झालं, सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली, हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही। पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्या नंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे होती, दिल्यामुळं ते आरक्षण रद्द झालं। पुन्हा सत्तांतर झालं आणि आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने 10% आरक्षण आता दिलेलं आहे। या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे। यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही। आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत। त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काय आरक्षणाची मागणी होती ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहे, आमचा पक्ष आहे, आमचा महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे। परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे ती सर्वांनी मिळून आखायला पाहिजे। जरांगे पाटील आक्रमक होत आहेत आणि वारंवार आपल्या देवेंद्र फडणवीसांवर ते आरोप लावतात। नाही, मला असं वाटतं की या देशात भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आणि वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे। पूजा खेडकरांच्या आईकडून पोलीस आणि माध्यमांना दमदाटी। IAS अधिकारी पूजा खेडकरीच्या कारणामे पुण्यात सध्या गाजत असताना तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते। पोलिसांनी बेल दाबल्यानंतर IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या। मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी मी सगळ्यांना आत टाकेल अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे। IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती, तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता। त्यामुळे पुणे पोलिसांनी 21,000 रुपयाचा दंड केला होता। याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते। त्यावेळी पूजाईची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या आहेत। दुसऱ्याच्या घराचा तुम्ही संपर्क केला का? संपर्क केला होता का त्यांच्या घरातला? नाही, संपर्क नाही आला। आता रितसर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन मग पुढची कारवाई होईल। आता घरामध्ये कोणीच नाहीये का? कोण आहे? तुम्ही काय बघितलंय का? नाही, घरामध्ये मला वाटतं कोणी नाहीये आणि पूर्ण दरवाजा लावलेला आहे। त्यामुळे जेव्हा आम्हाला कोणी भेटेल तेव्हा आम्ही आज जाऊ, गाडी पाहू, व्हेरीफाय करू,
कुठल्या कुठल्या नियमांचं भंग झालं ते पाहून त्यानंतर कारवाई करू. वारीचे राजकारण करू नये असे रुपाली चांदकर म्हणाल्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चांदकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. वारी ही एक आध्यात्मिक शक्ती आहे. ही शक्ती अनुभवण्यासाठी वारीत चालावं असं त्यांनी सांगितलं. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असा उपक्रम त्यांनी पाहणी केली आहे. चंद्रभागा वाळवंट व मंदिरात हिरकणी कक्ष स्थापन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच वारीचे राजकारण करू नये असं देखील त्यांनी आवाहन केलंय. मला असं वाटतं आज आपण विठुरायाच्या दर्शनासाठी आलो आहे आणि त्याच्या मंडपात आहोत. तर महाराष्ट्राच्या बळीराजा सुखी व्हावा आणि जो जो वारीमध्ये चालतो आहे ज्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हावेत. खरं तर हे साकडं मागायला मी आलेली आहे. या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर पंढरीच्या विठुरायाचं दर्शन करून बाहेर गेल्यानंतर राजकारण सुरू. मला असं वाटतं की वारीचं राजकारण कोणी करू नये. महाराष्ट्राची जी शेकडो वर्षाची परंपरा आहे ती म्हणजे आषाढी वारी आणि एक शिस्तबद्ध लयीमध्ये चालणारा हा वारकरी. खरं तर या वारीमधून शिकण्यासारखं खूप काही असतो. एक आध्यात्मिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि केवळ महाराष्ट्राचेच नाहीत, वेगवेगळ्या राज्याचेच नाहीत तर देश विदेशचे लोकसुद्धा ही वारी पाहण्यासाठी येतात की लाखोच्या संख्येने हा वारकरी एका शिस्तीत चालतो कसा काय. कोणतीही इव्हेंट मॅनेजमेंटची टीम नसताना ही एक अध्यात्म शक्ती आहे आणि ही शक्ती अनुभवायला वारीत जरूर चालावं, पण त्याचं राजकारण कोणी करू नये. पण आज मी खरं तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं जे आम्ही आरोग्य वारी राबवतोय त्याची पाहणी करायला आले. नातपुतं असेल, माळशिरज असेल, वाखरी असेल या भागामध्ये आपण पाहिलं आहे वृद्ध लोकांसाठीचा 20वा कक्ष केलेला आहे. स्तंदा मातांसाठी हिरकणी कक्ष आहे. त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन बसवलेत. एका वेळेस 58 ते 60 महिला आंघोळ करू शकतील इतकं प्रशस्त नाणीघर केलेलं आहे. मोबाईल टॉयलेट्स आहेत. विशेष म्हणजे मी या भागाचे व्यवस्थापक शेळके सरांचे मनापासून कौतुक करेल. आतमध्ये एक त्यांनी हिरकणी कक्ष उभा केलेला आहे. बाहेरच्या बाजूला 15 चेंजिंग रूम परमनंट केलेले जे आजपर्यंत कधीही झाले नव्हते. मी त्यांचं मनापासून कौतुक करेल. गेल्या वारीच्या वेळेस आम्ही त्यांना पत्रव्यवहार करत ही व्यवस्था करावी म्हणून सूचना दिल्या होत्या. गेल्या वारीत देखील व्यवस्था केली, पण या वारीमध्ये त्यांनी पूर्वच काळजी घेत अतिशय चांगल्या पद्धतीचे चेंजिंग रूम केलेत आणि त्या परमनंट केलेत. म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती जरी महिलांनी स्नान केलं तरी त्या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचे चेंजिंग रूम उपलब्ध झालेत. त्यांचं मी मनापासून कौतुक करते. मोबाईल टॉयलेट्स मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत. महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भया पथक आणि बीट मार्शल देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आयोगाच्या वतीनं आज ही पाहणी केली आणि मनाला समाधान आहे. मंदिर व्यवस्थापन शेळके सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयावर दिली धडक. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याच्या रक्कम मिळाल्या नाहीत. त्याचा संताप म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर आज धडक दिली जाणार आहे. अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न करत शेतकऱ्यांच्या खात्यातील विम्याची रक्कम त्वरित जमा करा, अन्यथा कृषी विभागाला जबाबदार धरत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी दिला आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी एरोंटियल इन्शुरन्स कंपनीचे आपल्या शेतीतील पीक विमा काढला होता. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर कुठे पीक करपून गेली. मात्र इथं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची कुठलीही भरपाई मिळाली नाही आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संदर्भात कृषी विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. ही समस्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाकडून या संपूर्ण भोंगळ कारभाराबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न करत जाब विचारला आला. संबंधित कंपनीकडे आम्ही विम्याचा अप्लाय केला होता, क्लेम केली होती. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने आमची क्लेम मान्य केली होती. परंतु झालं त्यात असं की आम्ही क्लेम केलं, त्यांच्या नियमानुसार आम्ही 72 तासामध्ये करावं असं त्यांचं
नियम होतं, त्या नियमाच्या आधारे आम्ही ते क्लेम केली आहे, पण ते क्लेम आम्ही 24 तासात पूर्ण केली, पण कंपनीचे प्रतिनिधी यांनी आमची क्लेम रिजेक्ट केली असं सांगत आहेत आणि उडवाउडीचे उत्तर देत आहेत। परत त्यांना आम्ही संबंधित पुन्हा 2-3दा आम्ही त्यांना बोलावून हेच विचारत आहोत की तुम्ही रिझन सांगा, आम्हाला रिझन सांगून नाही राहिले। आपलं विशिष्ट कंपनी, आपल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आम्हाला रिझन सांगून नाही राहिले आणि उडवाउडीचे उत्तर देत आहे। त्या अनुषंगाने आम्ही कृषी भवन येथे अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आम्ही धाव घेतली। जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाही, याच्यासाठी आम्ही वारंवार इन्शुरन्स कंपनी जे ओरिएंटल कंपनी आहे यांच्या संबंधित लोकांशी आम्ही संपर्क करतो, पण एकही अधिकारी यांचा फोन उचलला नाही। शेतकरी बांधव तेव्हा आमच्या कार्यालयात आले आणि प्रत्येक तालुक्यातील लोकांशी चर्चा केली। जेव्हा सोयाबीनचे पैसे सुद्धा यांनी फक्त नावापुरती फक्त 25% यांनी अकाउंटमध्ये टाकले आहे, उर्वरित रकमेतून त्यांनी टाकली नाही। फक्त इन्शुरन्स कंपनी आपल्या शेतकऱ्यांचे रक्त पिऊन राहिले आणि आम्ही या शेतकरीचे जे कृषी अधिकारी आहे आम्हाला आमचा सर्व आरोप आहे या कृषी कंपनीचा या अधिकाऱ्यांसोबत साठवलेला आहे, म्हणून कुठेही कृषी अधिकारी फक्त त्यांची ऍडव्हर्टाईज करतात। इथं बघून घ्या बोर्ड, तुम्ही पीक विमा काढा 1 रुपयात, पण तुम्ही मला सांगा यांचा पीक विमा मिळाला का नाही? अधिकारी त्यासाठी काही जबाबदार आहे की नाही? कोण विचारांना जबाबदार? इथं कोणताही अधिकारी नाही आहे। तर आम्ही अशी आमच्यातर्फे शिवसेनेतर्फे मागणी केली आहे की लवकरात लवकर त्यांचा इन्शुरन्स कंपनीचा अधिकारी इथं यावा आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा त्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह करावा, त्यांचं कारण सांगावं। जे शेती लागून आहे, एका शेतीला त्यांनी विमा म्हणजे पीक विमा दिला आहे आणि दुसरा जो शेती चिपून आहे त्यांना ते रिजेक्ट केला आहे। म्हणजे यांना वरून फोन आला का आम्ही इकडे पाऊस टाकला, इकडे पाऊस नाही टाकला, असं यांचे सगळे मिली बघत आहे। उंटार बसून सगळं शेळ्या हाकलाचं काम चालू आहे। आम्ही बिलकुल कबूल घेणार नाही। येत्या 2 ते 4 दिवसात अगर शेतकऱ्यांचा प्रश्न मांडित नाही केला, पूर्ण संपवला नाही तर आम्ही पुढे कृषी अधिकारी ऑफिस कार्यालय येऊन यांच्या कृषी ऑफिसलाच आम्ही ब्लॉक करणार। जय हिंद, जय लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असं रामदास आठवले म्हणाले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत लंडनमध्ये ठेवलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे सांगितले। अफजल खानचा वध केलेली ती वाघनखे 100% खरी आहेत, म्हणून ती लंडनच्या म्युझियममध्ये ठेवली आहेत असं ते म्हणाले। त्यांनी सांगितले आपल्या पक्षाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलंय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना 3ऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल त्यांचे आभार मानले। त्यांनी महायुतीचे सरकार 2029 मध्येही येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। आठवले यांनी पूजा खेडकर यांची चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा घेतल्यास ती चौकशी होऊन दोषी आढळल्यास त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। बाईट रामदास आठवले केंद्रीय मंत्री। आमची मागणी होती आहे तर MLC तर काय आम्हाला मिळाली नाही आहे, मंत्रिमंडळामध्ये तरी आमचा समावेश व्हावा अशी आपली मागणी आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला 10 तरी जागा मिळाव्या। मी काही 40-50 जागा मागणार नाही आहे, पण 10-12 जागा तरी माझ्या पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी राहणार आहे। रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा। जिल्हा, तालुका, राज्याच्या का कमिटी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी आणि त्या कमिट्या लवकरात लवकर कराव्या। जरी निवडणूक ऑक्टोबरमध्ये आता आलेली आहे तरीही महामंडळांच्या नियुक्त्या कराव्या अशी आपली मागणी आहे आणि तसं मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे, अजितदादांना बोललेलो आहे। तर या कमिट्या लवकर कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला 288 पैकी 170 ते 180 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठा गैरसमज करू त्यांनी मतं घेण्याचा प्रयत्न केला। दलित समाजामध्ये, मायनॉरिटीजमध्ये मोठा गैरसमज करण्यात आला, तो विषय यावेळेला चालणार नाही। दुसरा विषय आहे तो ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण। माझं दोन्ही समाजाला आव्हान आहे की दोन्ही समाजांनी एकमेकाशी विवाद न करता आपला अधिकार आपण मागण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्याचं ते आरक्षण ऑलरेडी अनेक डिपार्टमेंटमध्ये भरती होत असताना ते इम्प्लिमेंट केलं जात आहे, परंतु ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मताशी मी सहमत नाही।
पण त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारने विचार करावा. पण त्यांना ओबीसीचं जे 27% आरक्षण आहे त्याच्यातून त्यांना न देण्याचा प्रयत्न सरकारचा असावा. आणि तामिळनाडूमध्ये ओबीसीच्या 2 कॅटेगरी आहे आणि ते तामिळनाडूमध्ये 50% आरक्षण आहे, 30%चा ग्रुप आहे आणि 20%चा ग्रुप आहे. तसा मराठा समाजाला ओबीसी म्हणून ट्रीट करावं राज्य सरकारने आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय तर ऑलरेडी घेण्यात आलेला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि तशा पद्धतीनं जर हा प्रस्ताव जर आमच्या मंत्रालयाकडे आला, दिल्लीला आला की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला मुद्दा, त्याचा आमचं मंत्रालय नक्की विचार करेल. तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवावा अशी पण राज्य सरकारला आमची सूचना आहे. आणि त्याचा विचार नक्की आमचं मंत्रालयाचे जे एक्सपर्ट कमिटी आहे, एक्सपर्ट कमिटी करेल. आणि आरक्षण जे आहे ते आरक्षण सगळ्या मराठ्यांना द्या अशी मागणी नाही आहे. त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, अशाच कुटुंबांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळं सर्व मराठ्यांना आरक्षण तसं मिळणार नाही. ओबीसीना जे आरक्षण मिळतंय ते आरक्षण 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन अशाच कुटुंबांना आरक्षण मिळतंय, ते सगळ्या ओबीसीना मिळत नाही आहे. त्यामुळे 8 लाखाचा क्रायटेरिया आहे, पण तो वाढवावा अशा पद्धतीची आमची अनेकांची मागणी आहे. 8 लाखावरून 12 लाखापर्यंत करा अशी आमची मागणी आहे. त्याचा विचार भारत सरकारकडून सुरू आहे. पण सध्या तर 8 लाखाची अट आहे, त्याप्रमाणे त्यांना आरक्षण ओबीसीना मिळत आहे. ओबीसी मधून त्यांना मराठ्यांना आरक्षण न देता त्यांनी स्वतंत्र कॅटेगरी करावी अशा पद्धतीची आमची सूचना आहे. भेटणार लोक एवढे कशी होणार याचा विचार ठीक आहे. राहू द्या. हा बोला. तुम्हाला बसायला जागा आहे ना तुम्हाला? आहे का? हा बोला. आपण आता सांगितलं की भारत नंबर 1 देश होणार आहे, तर भारतातले 80 करोड जनताला तुम्ही मोफत राशन देतात, तर असं कसं होणार? 80 करोड लोकांना मोफत राशन देतात तुम्ही, मोदी सरकार, आणि तुम्ही भारत नंबर 1 बनवणार असं सांगतात, असं कसं होणार? नाही, भारत नंबर 1 नाही, भारत नंबर 3 सांगतो आम्ही इकॉनॉमीमध्ये. अजून देशामध्ये गरिबी आहे आणि 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आलेले आहेत 10 वर्षामध्ये, अशी आकडे आहे. म्हणजे गरीब आहे त्यांना, गरिबांना 80% लोकांना आम्ही रेशन देतो आहोत. आमची पक्ष सरकारची स्कीम आहे. त्यामुळं गरिबांना राशन देऊन त्यांना पोटभर खायला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं आपलं काय म्हणणं आहे, त्यांना ते देऊ नये असं म्हणणं आहे त्यांना. म्हणजे 80 कोटी देतो आपण, ती एक गरीब लोक आहे. त्याच्यामधून 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत, तरी आम्ही त्यांना रेशन देतो. स्मार्ट मीटर त्वरित बंद केले पाहिजे, तसं वर्षा गायकवाड म्हणाल्या. आज काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी अडानीच्या महागड्या विजेविरोधात आणि स्मार्ट मीटरच्या वापराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सगळ्यात जास्त महाग वीज अडानीची आहे, याबाबत आज आम्ही निवेदन दिले असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. वर्षा गायकवाड यांनी विचारले, स्मार्ट मीटरचं काम अडानीला का दिले गेले याची मागणी आहे, कारण स्मार्ट मीटर बिल त्वरित बंद केले पाहिजे. पैसे भरले नाहीत तर सामान्याची वीज कापली जाते. त्यांच्या विरोधात आम्ही सभागृहात आणि संसदेत आवाज उठणार आहोत. पाहिजे 30% जे आहे ते वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता, आज प्रश्न पडलेला आहे. आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात. आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला. गरीब माणसाचा, मध्यमवर्गीय माणसाचा पगार 10च्या ऐवजी 15 तारखेला ठेवा, तर तुम्ही त्याच दृष्टीचं वीज काढण्याचं काम करता. हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे. म्हणून ही लढाई आम्ही मागे पण लढत होतो, येणाऱ्या काळामध्ये पण लढणार, आंदोलनाच्या माध्यमातून लढणार. आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे. संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार. 12,000
10,000 रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीजचं षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? ते एका अडाण्यांसाठी करण्याचं काम झालेलं आहे आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबानीसाठी झालेलं आहे. हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार. लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येईल. नंदुरबार जिल्हा परिषदेतील जलजीवन मिशनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने 16 जुलै रोजी धरणे आंदोलन होणार आहे, अशी माहिती खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी दिली आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असून नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने हे आंदोलन होणार आहे. नमस्कार. आज आम्ही सर्वपक्षीय बैठक प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये अनेक मुद्दे होते, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जलजीवन मिशनचा. आणि जलजीवन मिशन संदर्भात जे भ्रष्टाचार झाला आहे, ठेकेदारांना कामे फक्त 20% झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावी अनेक लोकांचे तक्रार आहे की तसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही. पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्रोत माहीत नाही, सोर्स माहीत नाही. असे अनेक प्रश्न आहे. 30-54 मोठा प्रश्न आहे. हायकोर्टात जे अहवाल सादर करायचं समितीने ते केला नाही आहे. तसंच कृषी विभागामध्ये जो जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामध्ये जो DBT पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेला आहे, याचाही मोठा प्रश्न आहे. त्याचाही भ्रष्टाचार दिसतो आहे आम्हाला. आणि जिल्हा परिषदचे जनरल असे भ्रष्टाचाराचे अनेक प्रश्न आहे. ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो, लोकप्रतिनिधींना असो, सर्वांना आवाहन केलं आहे की 16 तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं. तुमची जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं. कारण हे जे आहे प्रशासनाला आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही आहे. 1-1.5 वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आमचे काही डिमांड आहे, आम्हालाही काही उत्तर पाहिजे, ते भेटायला पाहिजे. त्यासाठी आम्ही 16 तारखेला आम्ही सर्व हजर आहोत. धन्यवाद. सत्ताधारी व विरोधी दोघांनाही एकमेकांवर न ढकलता ओबीसीतून मराठा आरक्षणविषयी भूमिका स्पष्ट करावी, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी अनुपस्थिती लावली. यावरून विधिमंडळात राजकारण तापले असताना सत्ताधारी व विरोधी या दोन्हीही एकमेकांवर ढकलाढकली न करता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मग समाज म्हणून आम्ही आमचे ठरवू, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्यय होणार नाही हे मनानं सांगितलं मी तुम्हाला. कारण आमचं कुठलंही आव्हान नाही. कारण देवाच्या ठिकाणी, धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडकाठी आणत नाही. तिथं राजकारण, तिथं आरक्षण, हे दोन्ही विषय आम्ही देव धर्मात अजिबात आणत नाहीत. जर त्या काळात उगा एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगरीब गेलेली, त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये, त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये, तो उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्याला कुठं होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही.